नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण फुलाई मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत फुलाई मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मारुती खामकर सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. मंडळी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी या ब्रीद वाक्याने फुलाई मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची स्थापना 2012 मध्ये श्री मारुती भिवाजी खामकर यांनी केली. लोकांना सशक्त आणि सक्षम करण्याच्या कल्पनेने त्यांनी ही स्थापना केली. गरजू लोकांना आर्थिक सहाय्य देणे, ज्यांचा त्यांच्या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्यासाठी फुलाई मल्टीस्टेटने नेहमीच त्यांना मदत केलेली आहे. आज फुलाई मल्टीस्टेट हे धाराशिव जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे जी एका शाखेवर आणि 8 वर्षांच्या कालावधीमध्ये 10,000हून अधिक समाधानी खातेधारकांच्या महत्त्वाकांक्षेसह पुढे जात आहे. जिथे अनेक गरजू लोकांची स्वप्न पूर्ण करण्यात फुलाई मल्टीस्टेटला यश देखील आलंय. आपल्यासोबत प्रदीप खामकर सर आहेत. सरांबद्दल बोलायचं झालं तर सर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून फुलाई मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी धाराशिव इथे कार्यरत आहेत. आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेने प्रेरित होऊन त्यांनी सर्वसामान्यांच्या बँकेच्या सेवा जलद गतीने कशा देता येईल आणि कसं त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलं जाईल यासाठी खामकर सर यांनी पुढाकार घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली आहे. क्रेडाई या राष्ट्रीय बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्षपद या पदावर सुद्धा सर कार्यरत आहेत. तसंच शहरातील विविध सामाजिक संघटनांमध्ये वेगवेगळ्या पदावर सर कार्यभार सांभाळत आहे. सर, जशी तुमची ओळख करून झाली आणि एक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो याच उद्देशाने तुम्ही या प्रवासाला सुरुवात केली. खरं तर तुम्ही उच्च शिक्षित आहात, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत होतात, एक चांगला पगार देखील तुम्हाला होता. मात्र तरी देखील ते सगळं सोडून आपल्याला समाजासाठी काम करायचंय म्हणून तुम्ही फुलाई मल्टीस्टेटची स्थापना केली. नेमकी ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि याच क्षेत्रात आपल्याला काम करायचंय हे नेमकं तुम्ही केव्हा ठरवलं? लहानपणापासूनच सहकार हा माझ्या रक्तात आहे असं मी म्हणेल. माझे वडील माननीय मारुती भिवाजी खामकर, ज्यांना मराठवाडा मामा या नावाने ओळखतो, साधारण 1985 साली ते सर्वप्रथम MSCB स्टाफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे चेअरमन झाले आणि तेथून त्यांचा सहकाराचा प्रवास चालू झाला आणि नकळत त्यांच्यासोबतच माझाही सहकाराचा प्रवास चालू झाला. आणि त्यांचा प्रवास बघत असताना त्यांच्याकडनं मला प्रेरणा मिळाली. त्यांनी MSCBतील लोकांना फक्त पतपुरवठा इथपर्यंतच न थांबता त्यांनी MSCBतील लोकांचा एक परिवार बांधला आणि ही प्रेरणा माझ्यासाठी आयुष्यभरासाठी ती एक माझ्यासाठी प्रेरणा म्हणून राहिली. आणि याच गोष्टीच्या अनुषंगानं माझंही एक स्वप्न होतं की आपणही असंच काहीतरी काम करायचं आहे, जेणेकरून लोकांच्या स्वप्नांना आपण आधार दिला पाहिजे आणि किमान आपल्यामुळे काही लोकांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे. ही प्रेरणा मला लहानपणापासूनच होती. आणि शिक्षणाचं झालं तर माझ्या वडिलांनी मला शिक्षणाबाबत ही सांगितलं की शिकायच्या वयामध्ये आपण शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजेत आणि करिअरच्या दृष्टिकोनातून शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. ही प्रेरणा घेऊनच मी MSc कम्प्युटर सायन्स संभाजीनगर येथून पूर्ण केले आणि त्याच्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये मी काही दिवस अतिरिक्त कोर्स देखील केले आणि त्याच्यानंतर मी पुणे आणि बेंगलोर या 2 ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी काम केलं. कदाचित मी आज जर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत राहिलो असतो तर मी अमेरिकेसारख्या देशामध्ये स्थायिक झालो असतो किंवा माझ्या मित्रांसारखं जगातील विविध देशांमध्ये मी कुठेही मला चान्स मिळाला असता. परंतु मला जे करायचं होतं, जे माझं स्वप्न होतं, जे आज मी काम करतोय, ते मला कुठंतरी समाधान देऊन जातं आणि लोकांच्या गरजेला आपण संस्थेच्या माध्यमातून उपयोगी पडतो याचं एक वेगळं समाधान आहे. त्याचबरोबर स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठीची जी धडपड होती ती कुठंतरी यशस्वी होताना आज या माध्यमातून दिसत आहे. या माध्यमातून आपण लोकांच्या कुठंतरी उपयोगाला पडतो याचं एक वेगळं समाधान आहे. तर
कदाचित ते मला नोकरीमध्ये निश्चितच मिळालं नसतं. अगदीच. त्या प्रवासाबद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र फुलाई मल्टीस्टेटची स्थापना नेमकी कशी झाली आणि ही संस्था जेव्हा स्थापन होते तेव्हा ही वाटचाल करत असताना काही आव्हानं देखील आपल्या समोर येत असतात, तर या आव्हानांबद्दलही काय सांगाल? साधारण 2010 साली ज्यावेळेस मी माझं ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी जॉब सोडून धाराशिव या ठिकाणी परत गेलो, तर माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना सतत फिरत होती की आपल्याला आपली संस्था चालू करायची आहे. त्या दिशेने माझे प्रयत्न चालू होते, परंतु योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं की ह्या संस्थेचं रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि 2011 साली आम्ही संस्थेची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. 2012 साली आम्हाला नोंदणीचं प्रमाणपत्र देखील मिळालं. परंतु फक्त एवढंच नाही की संस्थेची नोंदणी झाली आणि आपल्याला काम चालू करायचं आहे. तर माझ्या स्वप्नातील संस्था अशी होती की मला कॉर्पोरेटमध्ये मी स्वतः काम केल्यामुळं मला संस्थेला कॉर्पोरेट लूक द्यायचा होता. त्यासाठी भांडवलाची गरज होती आणि सर्वप्रथम मग आम्ही निर्णय असा घेतला की फक्त संस्था टेबल आणि खुर्च्या मांडूनच नाही चालू करायची आपल्याला, तर त्याच्याबरोबर तो लूकही आला पाहिजे, लोकांना वाटलंही पाहिजे की ही संस्था आपली आहे. या दृष्टीने आम्ही वाटचाल करायला चालू केली आणि 2014 साली आमची शाखा कार्यरत झाली. आणि आव्हानं म्हणताल तर असं झालं की 2014 साली ज्यावेळेस आमच्या संस्थेची स्थापना झाली त्याच वर्षी देशातील एक सर्वात मोठी संस्था काही कारणास्तव अडचणीत आली आणि त्याचा परिणाम आमच्यावर देखील झाला. म्हणजे सर्व संस्थांवरच त्या गोष्टीचा परिणाम झाला आणि आमची तर सुरुवातच होती. तर लोकांना समजून सांगण्यात आमचा खूप वेळ गेला की सर्व संस्था सारखंच काम करत नाहीत किंवा कदाचित लोकांचा एक असा एक गैरसमज झाला होता की काही संस्था चालक येतात, संस्था काढतात, पैसे घेऊन जातात, संस्था लिक्विडिटीमध्ये काढतात. तर आम्हाला ह्या गोष्टीसाठी खूप स्ट्रगल करायला लागला त्या पिरियडमध्ये. आणि त्याच्यानंतरचं जी वाटचाल होती ती खातेदारांचा विश्वास असेल, मित्रपरिवाराचा विश्वास असेल, यांना सोबत घेऊन आम्ही वाटचाल करत गेलो आणि हळूहळू संस्था नावारूपाला येत गेली आणि आम्ही संस्थेच्या माध्यमातून जी लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. याला साधारण आम्हाला 1 वर्ष जावं लागलं, परंतु त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत संस्थेच्या सभासदांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम यावरच संस्था आज सक्षमपणे आणि खंबीरपणे कार्य करत आहे. सर, या आव्हानांबद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे विश्वास संपादन करणे आणि विश्वास संपादन केल्यानंतरच खरं तर पुढील वाटचाल ही सोपी होते. तुमच्यासाठी हे नेमकं किती अवघड होतं? जसं मी आत्ता सांगितलं की 2014 साली ज्यावेळेस आमची संस्थेची स्थापना झाली त्याच पिरियडमध्ये एका संस्थेच्या बाबतीमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे त्याचा आम्हालाही त्या गोष्टीचा सामना करावा लागला. आणि विश्वास निर्माण करत असताना आम्ही ग्राहकांना फक्त ग्राहकच न समजता आम्ही आमचा परिवाराचा भाग समजून त्यांच्यासोबत काम करत गेलो. संस्थेचं जसं ब्रीदवाक्य आहे की प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी, या ब्रीदवाक्याप्रमाणेच आम्ही सभासदांसोबत त्यांच्या परिवारांनाही आम्ही फुलाई परिवारात जोडत गेलो आणि एक प्रकारचा विश्वास संस्थेच्या त्या लोकांच्या माध्यमातून निर्माण होत गेला. आणि फुलाई मल्टीस्टेटचे एक सगळ्यात महत्त्वाचं अशी गोष्ट आहे की फुलाई मल्टीस्टेट ही लोकांच्या माध्यमातूनच प्रचार आणि प्रसार करत राहते. त्याच्यामुळं लोकांचा विश्वास बसत गेला ॲटोमॅटिक आणि त्याला आम्ही पात्र होण्यासाठी सेवा ही एकच गोष्ट अशी आहे की त्या सेवेच्या माध्यमातूनच आम्ही त्यांचा विश्वास संपादन करत गेलो. आणि मला सांगायला आवडेल की सिंगल ब्रँच, महाराष्ट्रातली सिंगल ब्रँच 10,000 सभासद असणारी फुलाई मल्टीस्टेट ही एकमेव संस्था आहे. अगदीच. आणि बँकिंग क्षेत्रासोबतच तुम्ही सामाजिक कार्य देखील करताय, तर या सामाजिक कार्याबद्दलही आम्हाला काय सांगाल? तसं बघायचं झालं मॅडम तर सहकार हे एक सामाजिक कार्यच आहे आणि सामाजिक कार्य करत असताना किंवा सहकार करत असताना एकमेकाची सांगड घालणं खूप गरजेचं असतं. फक्त आपण बँकिंग करतोय किंवा सहकाराशी निगडीतच गोष्टी करत राहिलो तर आपण समाजाशी तुटले जातो. त्यामुळं
फुलाई मल्टीस्टेट ही नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत राहण्याचा प्रयत्न करते किंवा फुलाई मल्टीस्टेटच्या माध्यमातून आम्ही स्वतः या क्षेत्रामध्ये कार्यरत राहण्याचा प्रयत्न करत राहतो. उदाहरण सांगायचं झालं तर 2018 साली उस्मानाबाद येथे उस्मानाबाद मॅरेथॉन, आता हे सांगायचं गोष्ट कशासाठी आहे की धाराशिव हे खूप छोटंसं गाव आहे. जिल्ह्याचं गाव जरी असलं तरी गाव छोटंसं आहे. त्यामुळं धाराशिव सारख्या ठिकाणी काही नवीन उपक्रम होत असताना आम्ही कायम सोबत जोडले जातो. त्याचप्रमाणे धाराशिवमध्ये 2018 साली उस्मानाबाद हाफ मॅरेथॉनची सुरुवात झाली. मी वैयक्तिक एक व्हॉलेंटियर म्हणून त्याचा पार्ट राहिलो आणि संस्था एक प्रायोजक म्हणून कायम ह्या इव्हेंटबरोबर राहिली, जेणेकरून लोकांचं आरोग्य सुधारलं जावं, आपल्या सभासदांचं आरोग्य सुधारलं जावं. त्याचबरोबर आपण कोविडचा काळ पाहिला. महामारी जगभरात पसरलेली होती आणि धाराशिवमध्ये कोविड टेस्ट करायला लॅब देखील नव्हती. ज्यावेळेस हा विचार समोर आला की धाराशिवमध्ये कोविड टेस्टिंगची लॅब झाली पाहिजे, त्यावेळेस सर्वप्रथम फुलाई मल्टीस्टेटने पुढाकार घेतला. आम्ही सर्व संस्था असतील, समाजातील विविध घटक असतील, आम्ही निधी गोळा करून धाराशिवमध्ये लॅब उभारण्याचं देखील काम केलं. त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये आम्ही प्रयत्नरत राहिलो की लोकांना कोविडसाठी काय आपल्याला मदत करता येईल. त्याचबरोबर शहरामध्ये जे विविध उपक्रम होतात तर त्या उपक्रमामध्येही संस्था आणि आम्ही वैयक्तिकरित्याही हिरिरीनं भाग घेतो, जेणेकरून सहकाराचा आणि सामाजिक कार्याचा समतोल संस्था साधण्याचा या माध्यमातून प्रयत्न करते. अगदीच. तर जसं तुम्ही सांगितलं की एक ग्राहकांचा विश्वास संपादन करणे आणि त्यानंतर आपल्यावर जी जबाबदारी आहे ती देखील फुलाई मल्टीस्टेटच्या माध्यमातून तुम्ही पार पाडलेली, आणि सरांचा नेमका हा प्रवास आणखीनही कसा होता हे आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत प्रदीप खामकर सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही फुलाई मल्टीस्टेटचा प्रवास नेमका कसा होता, त्याची स्थापना कशी झाली हे सांगितलं, मात्र एका मल्टीस्टेटची जबाबदारी जेव्हा आपल्या खांद्यावर पडते तेव्हा देखील वेगवेगळी आव्हानं आपल्या समोर येतात. त्याचा सामना नेमका तुम्ही कसा केला? आव्हानांचंच बोलायचं झालं तर आव्हानाशिवाय आयुष्य नाही असं माझं मत आहे. आणि आपण मग जसं बोललो की संस्था स्थापनेपासूनच संस्थेने आव्हानांना पेलायला आणि झेलायला संस्था शिकलेली आहे. आव्हाने दररोज दैनंदिन कामकाजात येतच असतात. काही आव्हाने, सर्वप्रथम आव्हान जे आम्हाला समोर आलं ते 2016 साली जी नोटबंदी झाली, त्या नोटबंदीत आलं, काही अफवा पसरल्या गेल्या, सर्व संस्था अडचणीत येतील अशी एक परिस्थिती अफवांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु संस्थेने ग्राहकांना एक विश्वास देण्याचं काम केलं. ग्राहकांना विश्वास दिल्यामुळं संस्थेची भरभराट खूप त्या पिरियडमध्ये खूप झाली आणि लोकांचाही सपोर्ट संस्थेला खूप चांगल्या प्रमाणात मिळाला. त्याचबरोबर आमच्या बाबतीमध्ये एक 2017मध्ये एक चुकीची घटना आमच्या संस्थेच्या बाबतीत प्रयत्न केला की संस्थेची बदनामी करण्यात कशी केली जाईल. मीडियाच्या माध्यमातून खूप सारी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की संस्थेच्या समाधानी ग्राहकांमुळे संस्थेच्या ग्राहकांनी आणि सभासदांनीच तो प्रयत्न हाणून पाडला आपण असं म्हणूया. आणि त्यांच्या विश्वासावर संस्था आज खंबीरपणे सभासदांसाठी काम करत आहे, भविष्यातील सभासदांसाठीही देखील काम करत आहे. त्यामुळं संस्थेचा सभासद आणि ग्राहक जोपर्यंत संस्थेच्या बाबतीत निश्चिंत आहे आणि खुश आहे तर संस्थेचा ग्राहक निश्चितच संस्थेला मोठं करत असतो. त्यामुळं आमच्यासाठी संस्थेचा ग्राहक हा आमच्यासाठी मायबाप आहे आणि कुठलीही आव्हाने भविष्यात देखील आम्ही त्यांच्या जोरावर निश्चितच पार करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आज देखील आम्ही तो प्रयत्न करत आहोत. अगदीच. आणि एक संस्था चालवत असताना अशा देखील कोणकोणत्या गोष्टी तुम्ही अंमलात आणलेल्या आहेत की त्याचा एक फायदा देखील आपल्या मल्टीस्टेटला झाला आणि संस्था ही इतर संस्थांपेक्षा वेगळी देखील ठरते? सगळ्यात महत्त्वाचं मॅडम की सहकार हे माझं लहानपणापासूनचं पॅशन होतं आणि त्याच योगे आम्ही पहिल्यापासूनच काम करत आलो. ज्यावेळेस आम्ही संस्था स्थापन केली त्यावेळेस आम्ही असं निश्चित केलं होतं की
संस्थेचा लुक हा कॉर्पोरेट असला पाहिजे. आणि मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे मी टेक्नॉलॉजीचीही ह्या संस्थेला जोड देण्याचा प्रयत्न केला. धाराशिव जिल्ह्यातील फुलाई मल्टीसिटी पहिली संस्था होती ज्यांनी ऑनलाईन बँकिंगचा ॲक्सेप्ट केला. म्हणजे ऑनलाईन ज्या गोष्टी आहेत, तंत्रज्ञान जे आहे ते ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न केला. संस्थेचा पहिली संस्था आहे ज्यांनी कॉर्पोरेट लुक संस्थेला देण्याचा प्रयत्न केला. बँकिंगशी रिलेटेड ज्या नवीन गोष्टी आहेत त्या आणण्याचा आम्ही त्याही वेळेस प्रयत्न केला, आजही आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रातली पहिली अशी संस्था आहे फुलाई मल्टीस्टेट ज्यांनी मायक्रो फायनान्सबरोबर महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. आणि आज देखील आम्ही साधारण 3,500 महिलांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देतोय. याचा सर्वात जास्त आनंद मला आहे. अगदीच. आणि एखादी संस्था चालवत असताना कर्मचाऱ्यांचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कर्मचाऱ्यांची साथ नेमकी तुम्हाला कशी लाभली? जसं सहकारामध्ये संस्थेचा कणा हा सभासद आहे, त्याचप्रमाणे संस्थेचा आत्मा म्हणूया तो कर्मचारी असतो. कारण सभासद आहेत, बँकिंग आहे, व्यवहार आहे, पण चांगले कर्मचारी जर नसतील तर तो व्यवसाय टिकणं खूप अवघड आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून जेही कर्मचारी घेत आलेलो आहोत किंवा आज देखील आमच्यापाशी जे कर्मचारी कार्यरत आहेत, तर सर्वप्रथम आम्ही कर्मचारी निवडताना तो उच्च शिक्षित असला पाहिजे, त्याचं व्यवहार लोकांशी व्यवस्थित असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याला संस्थेमध्ये रुजू केल्याच्या नंतर आम्ही त्याला तांत्रिक सगळ्या गोष्टीची शिकवण दिली जाते. त्याला सभासदांना कसं बोलायचं, काय करायचं ह्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कर्मचारी जर व्यवस्थित राहिले नाहीत सभासदांबरोबर तर सभासद टिकणार नाहीत. या योगेही त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायला आनंद वाटेल की संस्थेचे जेवढे आज कर्मचारी काम करतात संस्थेमध्ये ते अगदी मनापासून काम करतात, त्यांचा संपूर्ण वेळ संस्थेसाठी देतात. संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर कसल्याही तक्रारी न करता हसतमुख सेवा देणं हे कर्मचारी माझे देत राहतात. अगदीच. आणि आपल्या सभासदांचा विश्वास संपादन करणं आणि त्यांना सुरक्षित वाटावं यासाठी देखील तुम्ही नेमकं काय केलंय? संस्थेचा सभासद जो आहे तो संस्थेचा पाठीचा कणा मानला जातो. आणि संस्थेवर जर सभासदाचा विश्वासच नाही राहिला तर ती संस्था दीर्घकाळ चालू शकत नाही. त्यायोगे आम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये असेल किंवा त्यांची जी गुंतवणूक असेल आमच्याकडे किंवा त्यांची काही कर्ज प्रकरणं असतील किंवा काही असेल त्यांचं, त्याला टेक्निकली सुरक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यांचा डेटा सिक्युअर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सभासदांच्या ठेवी देखील विमा संरक्षित करण्याचा प्रयत्नात आहोत. तर संस्थेचा विश्वास, सभासदांचा संस्थेवरचा जो विश्वास आहे वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या करण्याचा संस्था प्रयत्न करत आहे. अगदीच. आणि यानंतर अगदी महत्त्वाचं म्हणजे बँकेसाठी एखादा कर्जदार मिळवणे आणि त्याचाही विश्वास संपादन करणे हे एक प्रकारचं चॅलेंज आहे. तर हे चॅलेंज तुम्ही कसं पूर्ण करता? हा खूप सुंदर प्रश्न आहे मॅडम. कारण आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि ग्रामीण भागातले प्रश्न खूप वेगळे असतात आणि ग्रामीण भागातला कर्जदार देखील खूप वेगळा असतो. तसं बघायचं झालं तर प्रत्येक कर्ज घेणाऱ्याची इच्छा परतफेडीची असतेच असं माझं म्हणणं आहे. परंतु कधी कधी त्याच्या परिस्थितीने किंवा त्याच्या काही अडचणींमुळे कर्जदार हा कर्ज बुडवण्याच्या प्रयत्नात असतो. तर आम्ही संस्थेच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना, कर्जदाराच्या बाबतीत निर्णय घेताना संस्थेने एक प्रोसेस ठेवलेली आहे. त्यामध्ये कर्जदाराचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं, त्याचा व्यवसाय चेक केला जातो, पगारदार असेल तर त्याला किती पगार आहे, त्याला आपण किती कर्ज देऊ शकतो, या गोष्टी चेक केल्या जातात. ह्या गोष्टींच्या बरोबरच डॉक्युमेंटेशन क्लिअर करून घेतलं जातं, त्याचा सिबिल चेक केला जातो. जी बँकिंगची प्रोसेस आहे ती पूर्ण फॉलो केली जाते आणि त्याचबरोबर त्याचे वैयक्तिक व्यवहार देखील आम्ही चेक करतो आणि त्याच्या पुढंच आम्ही लोनच्या प्रोसेस घेतो. आता गोल्ड लोन असेल, सेक्युअर्ड लोन आहे, याचबरोबर आता संस्था पुढील काळामध्ये मी जसं आत्ता म्हणलं की आम्ही ग्रामीण भागात काम करतो, शेतीशी निगडीत आमचं गाव आहे किंवा जिल्हा आहे,
तर आम्ही पीक तारण कर्ज योजना सुद्धा इथून पुढे भविष्यात आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि चांगला कर्जदार हा निश्चितच भेटतो, पण तो तुम्हाला पारखायची तुमची नजर असली पाहिजे असं मला वाटतं. आणि पारखायची नजर कशी तुम्हाला तयार करावी लागते. तर पारखायची तुमची नजर तयार झाली तर चांगला कर्जदार संस्थेला निश्चितच भेटतो. त्यासाठी आपल्या संस्थेकडे व्यापारी कर्ज असतील, वैयक्तिक कर्ज असतील, कॅश क्रेडिट लोन्स असतील, गोल्ड लोन असेल, तारण कर्ज असतील, हे सर्व कर्ज आपल्यापाशी उपलब्ध आहेत. आणि प्रत्येक कर्जाच्या अनुषंगानं जी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या परिपूर्ण असल्याशिवाय आपण कर्जदाराला कर्ज देत नाही. तर कर्जदार सापडायलाही सोपा जातो. आणि सगळ्यात मी जसं मागं म्हणलं तुम्हाला की बचत गटाच्या माध्यमातून आपण 3,500 महिलांना रोजगार देतोय. तर ही निश्चितच 3,500 कर्जदार आम्हाला असे भेटलेले आहेत की नियमित कर्जदार कर्ज फेडतायत आणि आपला संसार देखील चालवतायत. तर या गोष्टीचाही वेगळा आनंद आम्हाला आहे. आणि निश्चितच कर्जदार ही आमचे चांगले आहेत. अगदीच. तर खरं तर 10 वर्ष जी होते ती एक परिश्रमाचे होते आणि त्यानंतरच तुम्ही फुलाई मल्टीस्टेटच्या माध्यमातून हा एक वटवृक्ष तयार केलाय. आणि या वटवृक्षाबद्दलच आणि एकंदरीत तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.